जाताना सूर्यापासून तळपून जावे क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवटी घेताना दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवटी घेताना. सन्माननीय प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच माझे जिवलग मित्र आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी जागृत प्रसन्नारकर, इयत्ता 12वी सायन्स. आज आपल्या इथे एक छोटा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण आजचा हा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर माझ्या सर्व मित्रांसाठी आजचा हा दिवस एक भावूक दिवस आहे. कारण या 2 वर्षात एक भावनेचा बांधला गेलेला बंध आणि त्या बंधात अडकलेलो आपण सर्वजण, त्या बंधात गुंतलेले सर्व शिक्षक, आज हा बंध सुटायची वेळ आली. गेले 2 वर्ष आपण या एका सहवासात होतो, परंतु आज हा सहवास संपला. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस मात्र आज आला. आजपर्यंत आपण अनुभवलेले काही सुखदुःखाचे काही क्षण, आपले संपूर्ण शालेय जीवन आज भूतकाळात नेण्याकरिता आजचा दिवस आहे. मित्रांनो, मला आठवतंय या शाळेत माझा पहिला दिवस होता यायचा, तेव्हा माझं इथे आपलंसं म्हणणारं कोणीही नव्हतं, परंतु या शाळेने मला खूप काही दिले. आई वडिलांसारखे गुरु दिले, भावंडांसारखे मित्र दिले. भलेही शिक्षकांनी या 2 वर्षात मला शिक्षा केली असेल, परंतु ती शिक्षा ही शिक्षा माझ्यासाठी नव्हती, आणि ती एक चूक सुधारण्याची एक संधी होती. अशा अनेक संधी मिळवत मी ज्ञानाच्या पायऱ्या चढत गेलो. या प्रत्येक शिक्षकाकडून काही ना काही शिकत गेलो. या प्रत्येक शिक्षकांमध्ये त्यांची एक क्वालिटी, त्यांचा एक टेक्निक, त्यांचा असलेला तो ऑरा, तो प्रत्येक मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येक शिक्षकांमध्ये मला एक सूर्याचा किरण दिसत होता, जो माझ्या भविष्यकालीन जीवनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार होता. कॉन्फिडन्स कसा ठेवायचा हे मी देसाई सरांकडून शिकलो. तर इंग्लिशसारखा अवघड वाटणारा विषय कसा समजून घ्यायचा हे मी सुर्वे सरांकडून शिकलो. एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे मी फिरसाते मॅडमकडून शिकलो. तर जीवनात कसे प्रॅक्टिकल राहायचे हे मी वनकुत्रे सरांकडून शिकलो. तर जीवनात कसे परफेक्ट राहायचे हे मी भोसले सरांकडून शिकलो. माझे आदर्श, माझे मार्गदर्शक, माझे प्रेरक ते म्हणजे राज्याध्यक्ष सर. या गेल्या 2 वर्षात राज्याध्यक्ष सरांनी मला तर आपलंसं केलं. त्यांच्या शब्दांवर चालण्याचा प्रयत्न केला. त्यांचं मला एक वाक्य आठवतंय, कोणतंही काम कराल ते परफेक्ट करा, आपले 100% या कामात द्या. बिकॉज द वर्क इज नॉट डन बाय नेम, द नेम इज डन बाय वर्क. डू दी वर्क so that it's become a name, and do the name so the work is created as soon as you take a name. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. धन्यवाद.